माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, सामान्य विज्ञान इयत्ता 8वी चा अभ्यास आपण करतोय. याचे आपले 2 प्रकरणं संपलेले आहेत. आता आपण तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करतोय. तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे बल आणि दाब. बल आणि दाब ह्या प्रकरणाला आपण सुरुवात करतोय. या प्रकरणात आपल्याला बल आणि दाब यांच्याविषयी माहिती घ्यायची आहे. मागील येथे तुम्ही जे काही शिकलेला आहात ते थोडं तुम्हाला आठवायचं आहे. बल म्हणजे काय? चला अभ्यासूया आपण. स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती स्थिरच राहते. गतिमान वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने व त्याच दिशेने सतत पुढे जात राहते. हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे. मित्रांनो, आपल्याला काही चित्र दिलेले आहेत, त्याचं निरीक्षण करा. या ठिकाणी बघा, हा एक व्यक्ती आपल्याला गाडी लोटताना दिसतोय. गाडी बंद पडली आहे, गाडी लोटताना दिसतोय, म्हणजे त्याला बल लावण्याची आवश्यकता आहे. इथे बघा, एक मुलगा, त्याचा जो पाळीव कुत्रा आहे तो त्याच्याकडे येण्याचं नाकारत असल्यामुळे तो त्याला ओढून बळजबरीने नेतोय. ह्या चित्रात बघा, एक विद्यार्थी, एक मुलगा फुटबॉल खेळतोय. फुटबॉलला त्याच्याकडे असलेल्या ताकदीप्रमाणे तो किक मारतोय. तर बघा, या विविध क्रियांचा चित्र आपण बघितले. आता पुढचा भाग बघायचा आपल्याला, संपर्क बले व असंपर्क बले, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. आता आपण आकृतीमध्ये बघितलं, वरच्या मोटार ढकलणाऱ्या माणसाने मागून बल लावल्याने मोटार पुढील दिशेने ढकलली जाते. तटून बसलेल्या कुत्राला मुलगा ओढत आहे व फुटबॉल खेळणारा मुलगा पायाने चेंडूला टोलवत आहे. यावरून काय आढळते? 2 वस्तूंमधील आंतरक्रियेमधून त्या वस्तूवर बल प्रयुक्त होते. आता या ठिकाणी आपल्याला काही घटनांचे चित्र दाखवलेत. बघा, इथे एक चुंबकाचं चित्र आहे. त्या चुंबकाजवळ काही खिळे ठेवलेले आहेत. ते चुंबकाकडे काही आकर्षित झालेले दिसत आहेत. त्याच पद्धतीने इथे एक कंगवा आहे. त्या कंगवाला काही कागदाचे तुकडे, आपल्याला कपटे चिकटलेले दिसत आहेत. हे नारळाचं झाड आहे. नारळाच्या झाडावरून नारळ पडल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. तर चला मित्रांनो, आपण बघूया. यामध्ये चुंबकाच्या ध्रुवाकडे लोखंडी टाचण्या चुंबकीय बलामुळे आकर्षित होतात व चिकटत आहेत. हे आपल्याला या चित्रात दाखवलेलं आहे. तसंच नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडत आहे. गुरुत्वीय बलामुळे वस्तू पृथ्वीकडे आकर्षित होतात. केसांमध्ये घासलेल्या कंगव्याकडे टेबलावरील कागदाचे कपटे आकर्षित होतात. कंग्यावर स्थितिक विद्युत भार असल्याने व कपट्यांवर विरुद्ध प्रवर्तित भार असल्याने कंगवा व कागदाचे कपटे त्यांच्यात स्थितिक विद्युत बल प्रयुक्त होते व कपटे कंगव्याला चिकटतात. तर आपण जी आकृती आधी बघितली, त्या आकृतीमध्ये वस्तूच्या एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कामुळे किंवा आणखीन एका वस्तूमार्फत आलेल्या संपर्कामुळे बल प्रयुक्त झालेले दिसते. अशा बलामध्ये संपर्क बल असे म्हणतात. हे लक्षात ठेवा मित्रांनो, याला म्हणतात संपर्क बल, ज्यामध्ये आपला संपर्क येतो आणि आपलं बल लागतं. मग आकृती 3.2 मध्ये 2 वस्तूंमध्ये संपर्क नाही आहे. आता आपण ज्या आकृत्या बघितल्या, चुंबकाचा प्रयोग बघितला, कंगव्याचा आणि नारळाच्या झाडावरून नारळ पडत आहे, हे आपण बघितलं. यामध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क त्या ठिकाणी बल लावताना आलेला नाही आहे. म्हणून या 2 वस्तूंमध्ये संपर्क नसला तरी त्या 2 वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होताना दिसते. अशा बलांना
असंपर्क बल असे म्हणतात. स्नायुबल हे संपर्क बलाचे उदाहरण असून हे आपल्या स्नायूंच्या मदतीने वस्तूंवर प्रयुक्त केले जाते. उचलणे, ढकलणे, ओढणे अशा कित्येक क्रियांमधून हे प्रयुक्त होते. या उलट चुंबकीय बल, गुरुत्वीय बल, स्थितिक विद्युत बल यासारखी बले कोणत्याही संपर्काशिवाय प्रयुक्त होतात, म्हणून ती असंपर्क बलाची उदाहरणे आहेत. वरती जे आपल्याला दिलेली उदाहरणे आहेत ही असंपर्क बलाची उदाहरणे आहेत, हे लक्षात घ्या. चुंबकीय बल, गुरुत्व बल, स्थितिक विद्युत बल यासारखी बले कोणत्याही संपर्काशिवाय प्रयुक्त होतात, म्हणून ती असंपर्क बलाची उदाहरणे आहेत. एखादा चेंडू टेबलावर ठेवून त्याला हलकासा धक्का मारला, तो थोडा पुढे जाऊन संत होत होत थांबतो. सपाट रस्त्यावर पळणारी मोटरगाडी इंजिन बंद केल्यावर थोडे अंतर जाऊन थांबते. टेबलाचा व जमिनीचा पृष्ठभाग आणि त्यावर गतिमान असणारी वस्तू यांच्यामधील घर्षण बलामुळे ते घडते. घर्षण बल नसते तर न्यूटनच्या पहिल्या गतिविषयक नियमानुसार वस्तू गतिमान राहिली असती. घर्षण बल रोजच्या जीवनात अतिशय उपयुक्त आहे. जमिनीवर चालताना आपण पावलाने जमीन मागे ढकलतो. घर्षण नसेल तर आपण घसरून पडू व चालू शकणार नाही. घर्षण बल हे सर्व गतिमान वस्तूंवर प्रयुक्त असते आणि ते गतीच्या दिशेने विरुद्ध दिशेने प्रयुक्त होत असते. रस्त्यातील केळीच्या सालीवरून घसरायला होते हे तुम्ही पाहिलंय. तसेच चिखलामुळेही घसरायला होते. हे दोन्ही उदाहरणं तुम्ही घर्षण कमी झाल्याने घडतं. संपर्क व असंपर्क बल प्रयुक्त असण्याची आणखी काही उदाहरणांची यादी तुम्हाला माहीत असेल तर ती यादी करा. कोणत्या प्रकारचे बल आहे ते लिहा. आता या ठिकाणी आपल्याला एक प्रयोग दिलेला आहे मित्रांनो, बघा चित्र पण दिलेलं आहे, थोडंसं काळजीपूर्वक बघा. प्लास्टिकच्या 2 लहान चौकोनी आकाराच्या बाटल्या घेतल्या आहेत. त्यांची झाकणे घट्ट बसवलेली आहेत. दोन्ही बाटल्यांवर 2 लहान चुंबक पट्ट्या ठेवल्या आहेत. या ठिकाणी दिसत आहेत बघा आपल्याला, लाल आणि निळ्या कलरचा त्या ठिकाणी भाग दाखवला आहे. 2 ध्रुव दाखवलेले आहेत. त्याची आपल्याला त्या पट्ट्या बसवायच्या आहेत. एक मोठ्या प्लास्टिक ट्रेमध्ये पाणी भरून त्यात ह्या बाटल्या चुंबक वरच्या बाजूस येतील अशा रीतीने तरंगत सोडा. एक बाटली दुसरीच्या जवळ न्या. चुंबकाच्या विरुद्ध ध्रुवामध्ये आकर्षण असल्याने एका बाटलीवरील चुंबकपट्टी उत्तर ध्रुव दुसऱ्या चुंबकपट्टीच्या दक्षिण ध्रुवानजीक असेल तर दोन्ही बाटल्या एकमेकाकडे सरकू लागतील. बाटल्यांच्या दिशा बदलून काय होते त्याचे निरीक्षण करा. प्रत्यक्ष संपर्क न येता बाटल्यांच्या गतीत होणारे बदल आपल्याला दिसतात. याचा अर्थ दोन्ही चुंबकांमध्ये असंपर्क बल कार्यरत आहे, असं आपण या ठिकाणी या प्रयोगांती बघू शकतो. आता बघा मित्रांनो, आपल्याला थोडं डोकं चालवायचं आहे. थोडं डोके चालवा आपले पण. स्थितिक विद्युत बल तुम्ही मागील इयत्तेमध्ये शिकला आहात. स्थितिक विद्युत बल हे असंपर्क बल आहे. हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही कोणता प्रयोग कराल तर मित्रांनो, याविषयीचा प्रयोग तुम्हाला मागील इयत्ता 7वी मध्ये पुस्तकात दिलेला आहे. त्याचा पण तुम्ही अभ्यास करून तो कुठला प्रयोग आहे याच्याविषयी आपल्या ग्रुपवरती माहिती टाकू शकतात. त्यानंतर आपल्याला पुढचं बघायचं आहे संतुलित आणि असंतुलित बले, बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्सेस. या ठिकाणी आपल्याला एक टेबल दिसतोय. त्या टेबलावरती दोरीने 2 तराजूचे पारडे बांधलेले दिसत आहेत. त्यामध्ये वजन टाकलेले दिसत आहेत आणि या ठिकाणी एक खोका दिसतोय. त्या खोक्यातून ते दोरी काढलेली दिसते किंवा खोक्याला दोरी बांधलेली दिसते जी वजन काट्यांची आहे ती. पुठ्ठ्याचे खोके घेऊन त्याच्या 2 बाजूंना सुतळी किंवा जाड दोरा बांधून आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे खोके सपाट पृष्ठभागाच्या टेबलावर ठेवा. दोरा टेबलाच्या दोन्ही बाजूकडे खाली घ्या. त्याच्या टोकांना पारडी बांधा. दोन्ही पारड्यात एकाच वस्तुमानाच्या वस्तू किंवा वजने ठेवा. खोके टेबलावर स्थिर राहत असल्याचे दिसेल. एखाद्या पारड्यात
दुसऱ्या पारड्यापेक्षा अधिक वस्तुमानाच्या वस्तू ठेवल्यास खोके त्या पारड्याच्या दिशेने सरकू लागेल. पारड्यात एकसारखे वस्तुमान असताना दोन्ही पारड्यांवर समान गुरुत्वीय बल कार्यरत होते, म्हणजेच खोक्यावर संतुलित बले लावली जातात. ती विरुद्ध दिशेने असल्याने त्याचे परिणाम बल शून्य होते आणि खोके हलत नाही. या उलट जर एखाद्या पारड्यात अधिक वस्तुमान ठेवल्यास खोके अधिक वस्तुमानाच्या पारड्यांच्या दिशेने सरकू लागते. खोक्याला दोन्ही बाजूंना असमान बले लावल्याने असंतुलित बल कार्यरत होते व त्याची परिणती खोक्याला गती मिळण्यास होते. रस्सीखेच खेळणारी मुले आपापल्या दिशेने दोर ओढतात. दोन्ही बाजूंनी सारखीच ओढ म्हणजे बल असेल तर दोर हलत नाही. एका बाजूचे बल अधिक झाले तर दोर त्या बाजूला सरकतो. म्हणजेच आधी दोन्ही बले संतुलित असतात, ती असंतुलित झाल्यावर अधिक बलाच्या दिशेने दोर सरकतो. आणखीन एक उदाहरण पाहूया. धान्याने भरलेला मोठा डबा जमिनीवरून सरकवताना तो एका व्यक्तीने सरकवण्यापेक्षा दोघांनी एकाच दिशेने बल लावल्यास सरकवणे सोपे जाते. याचा अनुभव तुम्हीही घेतलेला असेल. या उदाहरणावरून आपल्याला काय समजते ते आपल्याला बघायचे आहे. बघा या ठिकाणी मुद्दा क्रमांक अ. एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बले लावल्यास त्यांच्या बेरजेवढे बल वस्तूवर प्रयुक्त होते. हे वाक्य महत्त्वाचे आहेत, ते आपण वहीत लिहून ठेवायचे. जर दोन बले एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध बाजूने लावली तर त्यांच्या फरकाइतके बल वस्तूवर प्रयुक्त होते. नंबर 3. बल हे परिणाम व दिशा यामध्ये व्यक्त केले जाते. बल ही सदिश राशी आहे. हे पण महत्त्वाचे वाक्य आहेत सर्व. हे आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. बघा मित्रांनो, आपल्याला चौकोनात काय सांगितलं आहे. एखाद्या वस्तूवर एकापेक्षा अधिक बले प्रयुक्त असतील तर त्या वस्तूवर होणारा परिणाम हा त्यावर प्रयुक्त निव्वळ बलामुळेच असतो. बलामुळे स्थिर वस्तूला गती मिळते. गतिमान वस्तूची चाल व दिशा बदलते. त्याचप्रमाणे गतिमान वस्तू थांबवण्यासाठी सुद्धा बल आवश्यक असते. बलामुळे वस्तूचा आकारही बदलतो. कणिक मळताना कणकेच्या गोळ्याला बल लावले तर त्याचा आकार बदलतो. कुंभार मडक्याला आकार देताना विशिष्ट दिशेने बल लावतो. रबर ताणले की ते प्रसरण पावते. असे कितीतरी उदाहरणं आपल्याला या ठिकाणी देता येतील. आता पुढचा जो मुद्दा आहे मित्रांनो, तो आपण बघूया. जडत्व. जडत्व ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात इनर्शिया. या बलामुळे वस्तूची स्थिती बदलते आपण पाहिले. बलाशिवाय पदार्थांच्या वस्तू गतीच्या आहे त्या स्थितीत राहण्याची प्रवृत्ती दाखवतात. आपण उदाहरण बघूया. पहिली कृती अशी आहे. एका काचेच्या पेल्यावर पोस्टकार्ड ठेवा. त्यावर 5 रुपयाचे नाणे ठेवा. आता पोस्टकार्डला जोरात टिचकी मारा. नाणे सरळ पेल्यात पडते. ही कृती आपण बघितलेली आहे. त्यानंतर आपण कृती नंबर 2 बघू. एका लोखंडी स्टँडला एका दोऱ्याच्या एक साह्याने एक अर्धा किलोग्रॅमची वस्तुमान लटकावा. त्या वस्तुमानाला दुसरा दोरा 2 बांधून लटकवत ठेवा. आता दोरा 2 झटका देऊन खाली ओढा. दोरा 2 तुटतो पण वस्तुमान खाली पडत नाही. जड वस्तुमान हलत नाही. आता दोरा हळूहळू खाली ओढा. दोरा 1 तुटतो, वस्तुमान खाली पडते. याचे कारण म्हणजे दोरा 1 मध्ये वस्तुमानामुळे आलेला ताण. नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व असे म्हणतात. ही तुम्ही त्याची व्याख्यासुद्धा म्हणून लिहू शकतात. जडत्वाची व्याख्या जर तुम्हाला विचारली गेली तर ही व्याख्या तुम्हाला लिहिता येईल. वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व असे म्हणतात. म्हणूनच बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास स्थिर स्थितीतील वस्तू स्थिर राहते व गतिमान स्थितीतील वस्तू गतिमान स्थितीत राहते. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बल
आणि जडत्व ह्या दोन बाबींचा अभ्यास केला आहे मित्रांनो. तुम्ही पण तुमच्याकडे असलेल्या पुस्तकातून हे प्रकरण संपूर्ण अभ्यास करा, वाचा आणि त्याच्यातील जे काही प्रश्न असतील ती प्रश्न तुम्ही अभ्यासा, म्हणजे तुम्हाला चाचणीला अडचण येणार नाही. पुढील भाग जो आहे दाब, तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान प्रकरण क्रमांक 3 बल आणि दाब याविषयी आपण व्हिडिओ बघतोय. मित्रांनो, बल ह्या बाबीविषयी आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यास केला आहे. आता आपण दाब ह्या भागाकडे वळणार आहोत. त्याला इंग्लिशमध्ये प्रेशर असं म्हणतात आणि याविषयी आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, परंतु आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या शब्दांचा शक्यतो वापर करत नाही. दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या टायरमध्ये हवा भरताना तुम्ही पाहिले असेल, हवा भरण्याच्या यंत्रावर दाब दर्शवणारी तबकडे असते किंवा डिजिटल मीटर असतं आणि त्या मीटरवर दाबाचे आकडे दिसतात. जसे घड्याळाचे आकडे असतात त्या पद्धतीने हे दाबाचे यंत्र असते. यंत्राने विशिष्ट मूल्यापर्यंत टायरमधील दाब वाढवला जातो. सायकलच्या टायरमध्ये हातपंपाने हवा भरताना बल लावावे लागते, हे आपल्याला माहिती आहे. बल लावून हवेचा दाब वाढवून ती टायरमध्ये भरली जाते. बल आणि दाब यांचा काही संबंध आहे का, हे आपल्याला बघायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक कृती दिलेली आहे. आपल्याला सर्वांना परिचयाचे असलेले खिळे, 2 खिळे घ्या, एक लाकडी फळी घ्या आणि तो खिळा एका लाकडी फळीत ठोका आणि त्यातला दुसरा खिळा घेऊन तो उलटा त्या लाकडी फळीत ठोकण्याचा प्रयत्न करा. तर खिळ्याच्या डोक्याच्या बाजूने फळीवर ठेवून टोकाच्या बाजूने हातोडीने ठोकायचा जर प्रयत्न केला तर काय होतं, तो खिळा ठोकला जात नाही. खिळा टोकाच्या बाजूने फळीत घुसतो, परंतु डोक्याच्या बाजूने घुसत नाही. आणखीन उदाहरण म्हणजे आपल्याकडे असलेल्या ड्रॉइंग पिना किंवा टाचन पिना असतात. त्यांनाही 2 टोके असतात. एक सुईसारखं अणकुचीदार टोक असतं आणि दुसरं जाड टोक असतं. जाड टोकावरती आपण बोटाच्या अंगठ्याच्या साहाय्याने बल लावून आपण ती पिन सहज ड्रॉइंग बोर्डवरती किंवा कागदाला टोचू शकतो. परंतु तेच जर आपण उलटे केलं तर आपल्या बोटाच्या अंगठ्याला इजा होण्याची शक्यता असते. तर चला बघूया पुढे. या प्रयोगातून आपल्याला हे कळतं की बल खिळ्याच्या डोक्याकडून लावल्यास खिळा फळीत ठोकणे सोपे आहे. त्याचबरोबर भाजी फळे चिरताना धारदार सुरीने कापणे सोपे जाते. बोथट सुरी अशा कामी उपयोग पडत नाही. म्हणून मित्रांनो, दाब म्हणजे काय तर त्याची व्याख्या आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. हे बघा, एकक क्षेत्रफळावर लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या बलास दाब असे म्हणतात. ही व्याख्या आपल्या वहीमध्ये तुम्ही लिहायची आणि पाठ करायची. त्याचबरोबर दाबाचे सूत्र असे निर्माण होते, दाब बरोबर बल भागिले ज्यावर बल प्रयुक्त केले आहे ते क्षेत्रफळ. ही बलाची व्याख्या आणि बलाचं सूत्र आपल्यासमोर या ठिकाणी दिसते. आपल्या वहीत लिहून घ्यायचं, लक्षात ठेवायचं. आता दाबाच्या एककाविषयी आपण माहिती घेऊ. दाबाचे एकक, बलाचे एसआय पद्धतीतील एकक न्यूटन आहे आणि क्षेत्रफळाचे एकक मीटर वर्ग आहे किंवा चौरस मीटर आहे. म्हणून दाबाचे एकक न्यूटन मीटर वर्ग असे आहे. यालाच पास्कल असेही म्हणतात. हवामानशास्त्रात दाबाचे एकक
बार ए आहे. 1 बार बरोबर 10⁵ पास्कल. दाब ही अदिश राशी आहे. क्षेत्रफळ वाढले की त्याच बलाला दाब कमी होतो आणि क्षेत्रफळ कमी झाले की त्याच बलाला दाब वाढतो. या ठिकाणी आपण उंटाचं उदाहरण बघूया. उंटाच्या पायाचे तळवे पसरट असतात, त्यामुळे उंटाचं वजन अधिक पृष्ठभागावरती पडते, म्हणून तो वाळूवर सहजपणे चालू शकतो. त्याचे पाय वाळूत घुसत नाही, त्याला चालणे सोपे जाते. पुढील भाग आहे स्थायूवरील दाब. हवेत ठेवलेल्या सर्व स्थायू पदार्थांवर हवेचा दाब असतोच. स्थायींवर एखादे वजन ठेवले तर त्या वजनामुळे स्थायूवर दाब पडतो. तो त्या वजनावर व वजनाच्या स्थायूवरील संपर्काच्या क्षेत्रफळामुळे तो अवलंबून असतो. या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिली बघा. एक फळी आहे, ती दोघं टोकांना त्या ठिकाणी तिचे टोकं ठेवले आहेत. आतमध्ये त्याला कुठल्याही प्रकारचं आधार नाही आहे आणि त्यावरती दुसऱ्या चित्रामध्ये एक 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 पुस्तक असं वेगवेगळ्या जागेवरती ठेवलेली आहेत. फळीवरती कुठलाही परिणाम आपल्याला झालेला दिसत नाही, पण तीच पुस्तकं आपण एकत्र करून एकाच जागेवरती एकाच पृष्ठभागावरती ठेवली तर फळी वाकलेली दिसते आपल्याला. हे आपण उदाहरण बघतो. जर समजा असं नदीवरती टाकलेली एखादी फळी असेल किंवा नाल्यावरती टाकलेली एखादी फळी असेल, त्यावरून चालत असताना फळी हलते आणि मध्यभागी आल्यानंतर फळी खालच्या दिशेने झुकते. पण त्याच फळीवर जर तुम्ही झोपून बघितलं तर फळी किंचितही खाली जात नाही. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणतो, जे काही भाजीची पाटी डोक्यावर घेऊन जाणाऱ्या बाया असतील किंवा भाजीवाले असतील, त्यांच्या डोक्यावर पाठीखाली कापडाची चुंबळ ठेवलेली असते. कारण जी काही पाटी असते त्या पाटीमध्ये असलेलं वजन हे संपूर्ण एकाच बिंदूवरती डोक्यावरती येऊ नये म्हणून आपण चुंबळ ठेवतो. आपण जास्त वेळ एकाच ठिकाणी उभं राहू शकत नाही, परंतु एकाच ठिकाणी 8 तास झोपू शकतो. त्याचप्रमाणे बर्फावरून घसरण्यासाठी पसरट फळ्या का वापरल्या जातात, तर पसरट फळी ही ज्यावेळेस आपण त्याच्यावर उभं राहतो तर आपला जे काही दाब आहे शरीराचा तो संपूर्ण फळीवरती त्या बर्फावरती पसरतो. त्याच्यामुळे ती आतमध्ये घुसत नाही, वरून घसरू शकते. परंतु त्याच पद्धतीने आपण जर पाय ठेवला तर बर्फात आपला पाय फसू शकतो. आता पुढील भाग आहे द्रवाचा दाब, प्रेशर ऑफ लिक्विड. तर एक प्लास्टिकची बाटली घ्यायची, त्यावर एक रबरी फुगा बसवायचा. नळीचा साधारण 10 सेंटीमीटर लांबीचा तुकडा घ्यायचा. नळीचे एक टोक जरा दाबून हलकेच बाटलीच्या तळापासून 5 सेंटीमीटर बाटलीत एका बाजूने दाबून आत जाईल असे बसवायचे. पाणी गळू नये म्हणून आपण त्या नळीला मेण किंवा इतर पदार्थ लावून बाटली ती बंद करायची. आता बाटलीचे थोडे थोडे पाणी भरून फुगा फुगतो का ते आपल्याला बघायचं आहे. तर ज्यावेळेस आपण बाटलीत पाणी भरणार तर जसजसा पाण्याचा दाब वाढत जाईल तसतसं ते पाणी या फुग्यामध्ये आत शिरेल आणि फुग्याचा सुद्धा आकारमान वाढेल. त्याचप्रमाणे इथं आपल्याला एक दुसरा द्रवाचा दाब व पातळी याचा एक प्रयोग दिला आहे. इथे अंक दिसत आहेत 1, 2, 3. या ठिकाणी छिद्र पाडलेले आहेत. 1 नंबरचं छिद्र, 2 नंबरचं छिद्र, 3 नंबरचं छिद्र. हे छिद्र पाडल्यानंतर सुई किंवा दाबण्याच्या सहाय्याने आपण हे छिद्र पाडायचं आणि बाटलीमध्ये पाणी भरायचं. बाटलीत पाणी भरताना आपल्याला लक्षात येईल इथं चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे जे अगदी 1 नंबरचं छिद्र आहे जे तळाच्या जवळ आहे तिथे प्रेशर जास्त असल्यामुळे त्या छिद्रातून येणारी धार ही लांब पडेल. 2 नंबरची ही त्याच्या अलीकडे पडेल आणि 3 नंबरची ही बाटलीच्या जवळ पडेल. अशा पद्धतीने आपल्याला यावरून असं समजतं की एकाच पातळीच्या द्रवाचा दाब एकच असतो. एकाच पातळीचा द्रवाचा दाब एकच असतो. तसेच द्रवाच्या खोलीप्रमाणे तो दाब वाढत जातो. तर पुढचा भाग आहे वायूचा दाब.
तर वायूचा दाब म्हणजे गॅस प्रेशर. एखादा फुगा तोंडाने हवा भरून फुगवताना तो सर्व बाजूंनी फुगत जातो. फुग्याला बारीक छिद्र पाडले तर त्यातून हवा बाहेर जात राहते आणि फुगा पूर्ण फुगत नाही. ही निरीक्षणे वरील द्रवावरील प्रयोगाच्या निष्कर्षाप्रमाणे आहेत. असे दिसून येते की वायूसुद्धा द्रवाप्रमाणे ज्या पात्रात तो बंदिस्त आहे त्या पात्राच्या भिंतीवर दाब देत असतो. सर्व द्रव आणि वायू यांना द्रायू हा शब्द आपल्यासाठी नवीन आहे, हा लक्षात ठेवा. द्रव पदार्थ, द्रव आणि वायू यांचं मिश्रण म्हणजे द्रायू अशी संज्ञा आहे. पात्रातील द्रायू पात्राच्या सर्वच पृष्ठभागावर, भिंतीवर आणि तळावर आतून दाब प्रयुक्त करतात. बंदिस्त अशा दिलेल्या वस्तुमानाच्या द्रायूमध्ये असलेला दाब सर्व दिशांना समरूपाने प्रयुक्त होतो. पुढील भाग आहे मित्रांनो आपला वातावरणीय दाब, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. पृथ्वीवर सर्व बाजूंनी हवेचे आवरण आहे. या आवरणालाच वातावरण असे म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 16 किलोमीटर उंचीपर्यंत वातावरण आहे. त्यापुढेही सुमारे 400 किलोमीटरपर्यंत अतिशय विरल स्वरूपात हे वातावरण असते. हवेमुळे निर्माण झालेल्या दाबाला वातावरणीय दाब असे संबोधले जाते. अशी कल्पना करा की एकक क्षेत्रफळाच्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर लांबच लांब पोकळ दंडगोल उभा आहे आणि त्यात हवा आहे. या हवेचे वजन हे पृथ्वीच्या दिशेने लावलेले बल आहे. याचा अर्थ हवेचा दाब म्हणजे हे वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर आहे. तर समुद्र सपाटीला असणारा हवेचा दाब 1 ॲटमॉस्फिअर त्याला म्हणतात. जसजसं समुद्र सपाटीपासून वर जाऊ तसा तसा हवेचा दाब हा कमी होत जातो. इथे आपल्याला चित्रामध्ये दिसते समुद्र सपाटीच्या जवळ हवेचा दाब हा खूप जास्त आपल्याला दिसतोय आणि समुद्र सपाटीपासून आपण जसजसे वर जाणार तसतसा हवेचा दाब हा कमी होतोय. मग यामध्ये वातावरणीय दाब एम बार किंवा हेक्टोपास्कल या एककामध्ये सांगितला जातो. वातावरणीय दाब हवेतील एखाद्या बिंदूवर सर्व बाजूने असतो. हा दाब कसा तयार होतो? एखाद्या बंदिस्त पात्रात हवा असल्यास हवेचे रेणू यादृच्छिक गतीने पात्राच्या बाजूंवर आदळतात. या अंतरक्रियेत पात्राच्या बाजूंवर बल प्रयुक्त होते. बलामुळे दाब तयार होतो. आपणही वातावरणाचा दाब सतत डोक्यावर बाळगत असतो, परंतु आपल्या शरीरातील पोकळ्यांमधील हवा असते आणि रक्तवाहिन्यांमध्ये रक्त असते. त्यामुळे पाणी व वातावरणीय दाबाखाली आपण चिरडले जाऊ शकत नाही. वातावरणाचा दाब संतुलित होतो. पृथ्वीच्या वातावरणाचा दाब समुद्र सपाटीपासूनच्या उंचीवर बदलतो. कसा बदलतो ते आपण आकृतीत बघूया. यामध्ये आपल्यासमोर जी आकृती आहे या पद्धतीने जे बाण पृथ्वीच्या दिशेने दाखवले आहे त्या पद्धतीने जसजसं आपण वर जाणार वातावरणीय दाब हा कमी कमी होत जाणार. यामध्ये 1 मीटर वर्ग पृष्ठभाग किंवा एम वर्ग पृष्ठभाग असलेला टेबलावर समुद्र सपाटीस 101 × 10³ पास्कल इतका दाब प्रयुक्त असतो. इतक्या प्रचंड दाबाने टेबलाचा पृष्ठभाग तुटून कोसळत का नाही, हा एक प्रश्न आपल्यासमोर आहे. पुढील चित्र बघा. आपल्याला बघायचं आहे प्लावक बल. तर प्लावक बल म्हणजे नेमकं काय ते बघा. प्लास्टिकची या ठिकाणी 2 बाटल्या घेतलेल्या आहेत. एक बाटली आणि हे पूर्ण पाण्याने भरलेलं भांडं आहे. एक बाटली त्यात फक्त हवा आहे, तिचं झाकण बंद करून ती पाण्यात सोडलेली आहे. त्याच पद्धतीने एक प्लास्टिकचा चेंडू घेतला आहे, तो पण पाण्यात सोडला आहे. त्याचबरोबर एक बाटली त्याच प्रकारची जी पाण्याने पूर्ण भरून ती त्या पाण्यात सोडली. इथे आपल्याला चित्रामध्ये असं दिसतंय की ज्या बाटलीमध्ये फक्त हवा आहे, हवाबंद अशी बाटली आहे, ती पाण्याच्या पृष्ठभागावरच तरंगते आणि जो चेंडू आहे तो चेंडू सुद्धा आपल्याला पाण्यावर तरंगताना दिसतोय. परंतु ज्या बाटलीमध्ये पाणी भरलेलं आहे ती काठोकाठ भरून झाकणाने घट्ट बंद केलेली अशी बाटली पाण्यात सोडल्यानंतर ती आपल्याला पाण्याच्या आत जाताना आणि पाण्याच्या मध्यभागी तरंगताना ती दिसते. असं का होतं? तर मित्रांनो,
प्लास्टिकची रिकामी बाटली व चेंडू पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतात. याउलट पाण्याने पूर्ण भरलेली बाटली पाण्याच्या आत तरंगत राहते, ती पूर्ण बुडत नाही. आतील पाण्याच्या वजनाच्या मानाने रिकाम्या बाटलीचं वजन नगण्य आहे. अशी बाटली पूर्ण बुडत नाही आणि वर येत नाही. याचा अर्थ पाणी भरलेल्या बाटलीवर खालच्या दिशेने प्रयुक्त गुरुत्वीय बल त्याविरुद्ध वरच्या दिशेने प्रयुक्त अशा बलाने संतुलित झाले असणार. हे बल बाटलीच्या सभोवतालच्या पाण्यातून उद्भवलेले असणार. पाण्यात किंवा अन्नद्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूंवर वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला प्लावक बल असे म्हणतात. म्हणजे मित्रांनो, ज्यावेळेस आपण विहिरीतून पाणी काढतो त्यावेळेस बादली जर पाण्यात पूर्णपणे बुडालेली असेल तर ती ओढायला आपल्याला खूप जोर लागत नाही. ते पाणी शेणताना आपल्याला सहज ती बादली पाण्याच्या बाहेर येताना जर, पण ती पाण्याच्या बाहेर आल्यानंतर ती बादली आपल्याला जड वाटायला लागते. कारण ज्यावेळेस पाण्यात ती बादली पूर्णपणे बुडालेली असते तर पाण्यातील प्लावक बल तिला वरच्या दिशेने ढकलत असते. तसंच एक उदाहरण आणखीन करून बघा. एक पत्रा घ्या, तो पत्रा पाण्यात टाकून बघा, काय होईल? तो पाण्यात बुडेल. त्याच पत्र्याचं परत तुम्ही एक लहानशी बोट तयार करून बघा, तर ती पाण्यात बुडणार नाही, ती पाण्यावर तरंगेल. त्याच पद्धतीने लोखंडाचा खिळा पाण्यात बुडतो, पण स्टीलचे मोठे जास्त तरंगते. असे का होते? द्रवात बुडवलेल्या वस्तूवर प्लावक बल प्रयुक्त होत असल्याने वस्तूचं वजन कमी झाल्याचे जाणवते. गोड्या पाण्याच्या पोहण्याच्या तलावात पोहण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे जाते. याचं मुख्य कारण म्हणजे समुद्राच्या पाण्याची घनता साध्या पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते, कारण त्यात क्षार विरघळलेले असतात. या पुस्तकात तुम्ही पेल्यामध्ये पाणी भरून त्यात लिंबू सोडल्यास ते बुडते, पण पाण्यात 2 चमचे मीठ टाकून ढवळल्यास त्यात मात्र लिंबू तरंगतो. हे आपण अभ्यासलेलं आहे. पाण्याची घनता मिठाने वाढते. येथे प्लावक बल गुरुत्वीय बलापेक्षा जास्त होते. या उदाहरणामुळे आपल्याला काय दिसून येते तर प्लावक बल हे 2 गोष्टींवर अवलंबून आहे. पहिली गोष्ट म्हणजे वस्तूचं आकारमान, दुसरी गोष्ट म्हणजे द्रवाची घनता. वस्तूचे आकारमान, द्रवात बुडणाऱ्या वस्तूचे आकारमान जास्त असल्यास प्लावक बल सुद्धा जास्त असते, आणि द्रवाची घनता जितकी जास्त घनता तितके प्लावक बल जास्त असते. हे मित्रांनो लक्षात ठेवा. यामध्ये आपल्याला पुढचा भाग जो बघायचा आहे त्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आपण आधी बघून घेऊया. यामध्ये पहिली गोष्ट बघा, प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू तरंगते. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर वस्तू बुडते. नंबर 3, प्लावक बल वस्तूच्या वजना एवढे असेल तर वस्तू द्रवामध्ये तरंगत राहते. तर पुढचं महत्त्वाचं म्हणजे आर्किमिडीजचे तत्व आपल्याला बघायचे. आर्किमिडीज या ठिकाणी एक शास्त्रज्ञ ज्यांनी बरेचसे शोध लावले, ज्याचा उपयोग आजपर्यंत आपण करतोय. त्या ठिकाणी चित्र बघा मित्रांनो. एक भांड आहे रिकामं, आत दगड आहे, आणि दगडाला एक रबर बांधलेला आहे. आता ह्या रिकाम्या भांड्यामध्ये ज्यावेळेस रबर बांधलेला दगड आपण सोडतो तर त्याची लांबी वाढते, तो रबर ताणलं जातं. पण तेच त्या ठिकाणी ह्या भांड्यात आपण पाणी भरलं, पाणी भरल्यानंतर तोच दगड ज्या ठिकाणी आपण धरला आहे त्या ठिकाणी तिथूनच बरोबर खून केलेली असेल, परत सोडायचं आहे या पाण्यामध्ये, तर त्या रबराची लांबी आपल्याला एवढी वाढताना दिसत नाही, आधीपेक्षा ती कमी झालेली दिसते. तर आपल्याला याच्यावरून काय कारण असावे समजतं, तर पाण्यात दगड बुडल्याने त्यावरील दिशेने प्लावक बल त्याच्यावर प्रयुक्त होते, आणि दगडाचं वजन खाली दिशेने प्रयुक्त असते, त्यामुळे खालील दिशेने प्रयुक्त असलेले एकूण बल कमी होते. या प्लावक बलाचे परिणाम किती असते ते कोणत्याही द्रवाला सारखेच असते का? सर्व वस्तूंवर प्लावक बल सारख्याच परिमाणाचे असते का? या प्रश्नाची उत्तर आर्किमिडीजच्या तत्वामध्ये अंतर्भूत आहे. हे तत्व म्हणजे नेमकं काय, तर तुम्ही आर्किमिडीजचे तत्व लिहायचे मित्रांनो. हे असं आहे, एखादी वस्तू द्रावणीमध्ये अंशतः अथवा पूर्णतः बुडविल्यास त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते. हे बल त्या वस्तूने
बाजूस साधलेल्या द्रव्याच्या वजना इतके असते. मग या ठिकाणी आपल्याला आर्किमिडीज जे शास्त्रज्ञ आहे त्यांचा परिचय इथं दिलेला आहे. आर्किमिडीज हे ग्रीक शास्त्रज्ञ आणि प्रखर बुद्धीचे गणिती होते. पायचे मूल्य त्यांनी आकडेमोड करून काढले. भौतिकशास्त्रात तर्फा, कप्पी, चाके या संबंधी त्यांचे ज्ञान ग्रीक सैन्याला रोमन सैन्याशी लढताना उपयोगी ठरले. भूमिती व यांत्रिकीमधील त्यांचे काम त्यांना प्रसिद्ध देऊन गेले. बाथटबमध्ये स्नानासाठी उतरल्यावर बाहेर सांडणारे पाणी पाहून त्यांना वरील तत्वाचा शोध लागला. युरेका युरेका म्हणत म्हणजे मला सापडले मला सापडले असे ओरडत ते ज्या अवस्थेत बाथटबमध्ये होते त्याच अवस्थेत रस्त्यावर राजाच्या महाली धावत सुटले. मग आर्किमिडीजच्या तत्वाची उपयुक्तता मोठी आहे. जहाजे, पाणबुड्या यांच्या रचनेत हे तत्व वापरले असते. दुग्ध तापमापी व आर्द्रतामापी ही उपकरणे या तत्वावर आधारित आहे. आता या ठिकाणी काही उदाहरणं आपल्याला सोडून दिलेली आहे मित्रांनो. ते उदाहरण बघा. उदाहरण मी वाचतो नंबर 1चं. फळीवर ठेवलेल्या खाऊच्या डब्याच्या तळाचे क्षेत्रफळ 0.20 मीटर वर्ग असून त्याचे वजन 50 न्यूटन आहे. त्या डब्याने फळीवर प्रयुक्त केलेला दाब काढा. आता इथे दिलेल्या बाबी काय काय. क्षेत्रफळ दिलेलं आहे 0.25 मीटर वर्ग. डब्याचं वजन दिलेलं आहे 50 N. मग आपल्याला दाब काढायला सांगितलेला आहे. तर दाबाचे सूत्र आहे दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ. तर मित्रांनो इथे बल हा शब्द आलेला नाही. तुम्ही म्हणाल बल कुठून लिहायचं, तर बल म्हणजेच वजन. या ठिकाणी वजन घेतलं आपण 50 न्यूटन आणि क्षेत्रफळ होतं आपलं 0.25 मीटर वर्ग. मग या पद्धतीने या दोन्ही संख्येचा भागाकार केला आपण, मिळाले आपल्याला 200 आणि वरती 50 स्थानी N होता. N जसाच घेतला भागिलेची रेषा आणि मीटर वर्ग. अशा पद्धतीने आपण गणित सोडून बघितलं. तुम्हाला इतर गणितं सोडून दिलेली आहेत. ती गणितं तुम्ही सर्व सोडवा आणि आपल्या वहीमध्ये त्याची नोंद करा. त्यानंतर आपल्याला या पाठावरती जो काही स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय आपल्या वहीमध्ये स्वच्छ अक्षरामध्ये लिहा आणि लिहिलेल्या स्वाध्यायाचे फोटो काढून आपल्या ग्रुपवरती टाकवा. धन्यवाद. आज आपण इथे थांबूया. इथे प्रकरण आपलं संपलं आहे.